नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, आज आपण मौर्यकालीन भारत हा इयत्ता 6वीच्या इतिहास विषयाचा पाठ अभ्यासणार आहोत. मौर्यकालीन भारत म्हणजे मौर्यांच्या काळातला भारत, मौर्य राजवटीच्या काळातला भारत. यामधील 7.1 ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी, 7.2 मौर्य साम्राज्य या मुद्द्यांचा आपण अभ्यास करूया. बघा, माहीत आहे का तुम्हाला, हे पूर्वज्ञान देण्यासाठी तुम्हाला येथे एक उतारा दिलेला आहे. सॉरी, हा आपण समजून घेणार आहोत. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. राजाचं नाव होतं सायरस. इराणमध्ये तो होता. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामधून दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. ग्रीक इतिहासकार जे होते त्यांच्या लेखनातून या संदर्भात माहिती प्राप्त होते. सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. बघा, दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रांमधील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. दारिक नावाचे एक चलन जे होते ते दारियुशने लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. त्यामुळे काय झालं? व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. पर्सिपोलिस हे ठिकाण कुठे आहे? इराणमध्ये आहे. बघा, दारिक नावाच्या नावाचे जे चलन होते, दारियुश नावाच्या राजाने ते चलन जे होते ते सुरू केले होते. दारिक नावाचे चलन, त्या चलनाचं इथं आपल्याला एक प्रतिमा दिसते, चित्र दिसतं. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. भारताचा जो वायव्य भाग आहे तेथे त्याने या सिकंदरने उर्फ अलेक्झांडर याने स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. त्याने सिंधू नदी ओलांडली आणि तो तक्षशिलेमध्ये आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. त्याच्यासोबत लढले भारतीय राजे. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यामध्ये सिकंदर जो होता तो यशस्वी झाला. मात्र या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. सैनिकांना खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या सिकंदरच्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. मायदेशी जाण्याची ओढ त्यांना लागली होती. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदर विरुद्धच त्याच्या सैनिकांनी बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि भारतामधील जिंकलेला जो प्रदेश होता त्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. सत्रप असं त्याने त्या अधिकाऱ्यांना म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323मध्ये तो मरण पावला. बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. आजचा जो इराक देश आहे येथे हे स्थळ आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामधील व्यापार सिकंदराच्या येण्यामुळे, सिकंदराच्या आगमनामुळे वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. बघा, पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय
इतिहासकारांनी तत्कालीन इतिहासकारांनी करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव जो होता तो भारतीय कलाशैलीवर पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. गांधार नावाची कलाशैली जी होती त्या गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर ग्रीक राजांची जी नाणी होती ती वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. एका बाजूला नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र होते तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र होते. नाण्यावर त्या राजाचे नाव असे आणि नाण्यावर त्या राजाचे नाव असायचे. सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. बघा, सिकंदराचं नाणं ते दिसते, चांदीचं नाणं. दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. नंतरच्या काळामध्ये भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली भारतीय राजांनी. आता मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. राजा धनानंद मगधचा नंद राजा धनानंद जो होता तो अतिशय जुलमी होता, अन्यायी होता. तो लोकांना छळायचा, लोकांवर अन्याय करायचा आणि मग लोक त्याच्या राजवटीला कंटाळले होते. त्याचा पाडाव चंद्रगुप्त मौर्याने कधी केला तर त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. इसवी सन 325च्या सुमारास चंद्रगुप्त मौर्याने हा जो नंदराजा धनानंद होता याचा पाडाव केला, याचा पराभव केला आणि स्वतःची सत्ता मगधावर स्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. अवंती जिंकून घेतलं, सौराष्ट्र जिंकून घेतलं आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार त्याने करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढा सुरू झाला आणि मग सिकंदराने जे सत्रप नेमले होते, जे अधिकारी नेमले होते, ग्रीक अधिकारी भारताच्या जिंकलेल्या प्रदेशासाठी, तर त्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढा सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता आणि जो सेल्युकस निकेटर होता तो सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. सिकंदराचा मृत्यू झाल्यानंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. वायव्य भारत आणि पंजाबवर या सेल्युकस निकेटरने आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे काय झालं, अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश जे होते त्याच्या साम्राज्यामध्ये सामील झाले. विशाखादत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. बघा, विशाखदत्त हा जो संस्कृत नाटककार होता त्याने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि मेगॅस्थेनिस नावाचा जो सेल्युकस निकेटरचा राजदूत होता तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला आणि त्याने लिहिलेल्या इंडिका ग्रंथामध्ये मौर्यकालीन भारताचं चित्र त्याने रंगवलं. त्याचं चित्र त्याच्यामध्ये त्याने वर्णन केलं ते मौर्यकालीन भारताचं. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. त्याचा उल्लेख असलेला शिलालेख आहे.
गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. त्याचा उल्लेख असलेला शिलालेख आहे. माहीत आहे का तुम्हाला काय? तर जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. बघा, पुढे आपण जाऊया. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसार जो होता तो चंद्रगुप्तचा मुलगा होता आणि चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा जो हा मुलगा होता बिंदुसार तो मगध साम्राज्याचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा होता अशोक इसवी पूर्व 273 सत्तेवर आला. इसवी पूर्व 273 अशोक राजा सत्तेवर आला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. राजा होण्यापूर्वी अशोकची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली आणि मगधचे सम्राटपद त्याला जेव्हा प्राप्त झाले तेव्हा त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. कलिंग राज्याचा जो प्रदेश होता तो आजच्या ओडिशा राज्यामध्ये होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला आणि कलिंग राज्याचा जो प्रदेश आहे आजच्या ओडिशा राज्यामध्ये ओडिशा राज्यात होता. वायव्येला अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. पूर्वेला बंगालपासून ते पश्चिमेला सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे जे साम्राज्य होते ते पसरले होते. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे जे होते ते साम्राज्य विस्तारलेले होते. कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि कलिंगच्या युद्धातील रक्तपात अशोकाने पाहिला होता. रक्तपात करून काही साध्य होत नाही. रक्तपात करून फक्त विनाशच हाती येतो आणि विनाश त्याला तो दिसला आणि तो विनाश बघून, तो रक्तपात बघून, रक्ताने माखलेलं युद्धाचं मैदान बघून पुन्हा कधी युद्ध करणार नाही असा त्याने निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. बघा, हे नेहमी लक्षात ठेवा की सम्राट अशोकाचा संदेश काय होता? मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. मातापित्यांमुळेच आपल्याला हे जग बघायला मिळालं आणि म्हणून आपण मातापित्यांची सेवा केली पाहिजे. ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. ज्या विजयामुळे द्वेष वाढत नाही तर प्रेम भावना वाढते तो खरा विजय. भारताच्या बघा इथं नकाशा आराखड्यामध्ये आपल्याला सम्राट अशोकाचे शिलालेख व स्तंभ दर्शवणारी ठिकाणे दाखवा असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला हा मौर्यकालीन भारत दिसत आहे आणि अशोकाचे शिलालेख बघा, हे कालसी, त्याचप्रमाणे रूपनाथ, मनसेरा, शाहबाजगडी, तक्षशिला, सोपारा, रूपनाथ, जौगड, सिद्धापूर, मस्की, कुबगल, ब्रह्मगिरी
हे काय आहेत? सर्व अशोकाचे शिलालेखाचे स्थान. आता अशोकाचे स्तंभलेख: तोप्राक, मीरत, निगलिवा, कपिलवस्तू, रम्यनेदेई, रामपूर्वा, पाटलीपुत्र, सांची हे त्याचे स्तंभलेखचे जे आहेत ते स्थान आहेत. पुढे जाऊया. हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. सत्य, अहिंसा, क्षमावर्तितेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख करवले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानम पियदसी, देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखामध्ये आहे. सम्राट अशोकाच्या बघा, राज्य मिळवल्यानंतर 8 वर्ष राज्य केलं, त्यामध्ये अनेक लढाई केल्या. मात्र 8 वर्षानंतर जे युद्ध झालं कलिंगचं, त्यामध्ये रक्तपात बघून त्याचं हृदय परिवर्तन झालं. असा उल्लेख त्याच्या एका लेखामध्ये आढळतो. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपळा येथील एका लेखात वट, वाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. आता अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. कुठे? पाटलीपुत्र. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. श्रीलंकेला महेंद्र आणि संघमित्रा यांना पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकाने अनेक स्तूप बांधले, अनेक विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ, माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे अशी सोय केली. बघा, प्रजेसाठी सुखसोयी निर्माण केल्या, कल्याणकारी कार्य केलं. माणसांना तसेच पशूंना त्याने मोफत औषधपाणी मिळावं अशी सोय केली. अनेक रस्ते त्याने बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या असे विविध समाजकार्य, महत्त्वपूर्ण कार्य राजा अशोकाने केले. तुमच्या परिसरात कोणत्या संस्था कोणती लोकोपयोगी कामे करतात त्याचा अहवाल तयार करायचा आहे. अशा विविध संस्था तुम्हाला दिसतील. सेवाभावी कार्य करणाऱ्या. मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभागाची तोशाली ही राजधानी होती. आजचं ओडिशा. पश्चिम विभागाची राजधानी उज्जैन मध्य प्रदेश. दक्षिण विभागाची राजधानी सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी. बघा, सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकातील कनकगिरी. उत्तर विभाग तक्षशिला. आता हे पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानमध्ये हा भाग गेला आहे तक्षशिला. उत्तर विभागाची राजधानी होती. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते देखील होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला अतिशय महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. बघा, हस्तिदंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय त्यावेळेस होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जायची. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या.
सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. स्तंभशीर्ष बघा इथे ही आपली जी राजमुद्रा आहे, हे स्तंभशीर्ष जे आहे हे आपली राजमुद्रा म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. शिल्पकलेला अतिशय उत्तेजन मिळालं. हे बराबर येथील हे लेणे आपल्याला दिसत आहे. बघा, भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूला अश्व व दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. बघा, एका बाजूला घोडा आहे, एका बाजूला बैल आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत. बघा, राजमुद्रेची जी बाजू आपल्याला दिसत नाही जी बाजू आपल्याला दिसत नाही त्या बाजूवर हत्ती आहे आणि सिंह आहे, हे 2 प्राणीही आहेत. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूला सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहेत. बघा, ही लेणी बिहारमध्ये सध्या. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. या सर्वात प्राचीन लेण्या आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळ आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आता आपण पुढील पाठामध्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी बांधवांनो, हा पाठ तुम्हाला नक्की समजला असेल. तुमच्या अडीअडचणी असतील, काही विचार असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.